जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. पुढच्या 10 मिनिटात आपण क्रीडा क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. त्या सुरुवात करूया स्पोर्ट्स 20 घडामोडींचा आढावा घ्यायला. कोपा अमेरिका स्पर्धेमध्ये चिली टीमने आपलं विजेतेपद राखलेलं आहे आणि फायनलमध्ये मेसीच्या अर्जेंटिना टीमचा त्यांनी 4-3 असा पराभव केला. पेनल्टी किकवर या मॅचचा निकाल लागला. मॅचच्या निर्धारित वेळेत एकही गोल झाला नाही आणि मेसीचे गोलचे 2 प्रयत्न हुकले. मेसीची पेनल्टी किकही स्वैर होती. मेसीचा अर्जेंटिना टीमला विजेतेपद मिळवून देण्याचा आणखी एक प्रयत्न हुकला. कोपा अमेरिका स्पर्धेमध्ये फायनलमधल्या पराभवानंतर लायनल मेसीने एक धक्कादायक घोषणा केली. ती म्हणजे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची. या मॅचमध्ये मेसीची पेनल्टी हुकली आणि त्यानंतर टीमचा पराभव झाला आणि मेसी आपले अश्रू आवरू शकला नाही. मॅच नंतर मीडियाशी बोलताना मेसीनं आपली ही शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच असेल असं सांगितलेलं आहे. युरो कपमध्ये प्री क्वार्टर फायनलची धूम सुरू आहे आणि बेल्जियम टीमने दमदार आगीकूच केलेली आहे. हंगेरी टीमचा त्यांनी 4-0 असा दणदणीत पराभव केला. एडन हेझार्डनं युरो कपमधला आपला पहिला गोल करत टीमला चांगली सुरुवात करून दिली आणि त्यानंतर मॅचमध्ये आणखी 3 गोल बरसले. बेल्जियमनं 1980 नंतर पहिल्यांदाच क्वार्टर फायनल गाठलेली आहे. प्री क्वार्टरची पुढची मॅच फ्रान्ससाठी आणि अँटिनो ग्रिजमानसाठी यादगार ठरली आणि त्याने 4 मिनिटांमध्ये 2 गोल केले आणि त्यामुळे फ्रान्सनं पिछाडीवरून बाजी मारत आयर्लंडचा 2-1 असा पराभव केला. खरं तर आयर्लंडच्या ब्रॅडीने सुरुवातीलाच गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली होती, पण ग्रिजमानने त्यांचे मनसुबे धुळीला मिळवले. जर्मनीनेही क्वार्टर फायनल गाठलेली आहे आणि त्यासाठी स्लोवाकियावर त्यांनी 3-0 असा सफाईदार विजय मिळवला. मॅचच्या 8व्याच मिनिटाला बोटेंगनं गोल केला आणि त्यानंतर पहिल्या हाफमध्येच टीमचा दुसरा गोल झाला. मॅचचं चित्र तिथे स्पष्ट झालं आणि जर्मनीची टीम आधीच्या 2 मॅचमध्ये गोल करण्यात अपयशी ठरली होती. ती कसर त्यांनी भरून काढली. रविवारचा दिवस भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी देखील महत्त्वाचा ठरला. मोहम्मद अनीस पाठोपाठ श्रावणी नंदा आणि अंकित शर्मा यांनी ऑलिम्पिक तिकीट पक्क केलं. महिलांच्या 200 मीटरसाठी श्रावणी नंदा आणि लांब उडीमध्ये अंकित शर्मा हे रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. अल्माटीमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये ॲथलीटनी ही किमया केली. ॲथलेटिक्स प्रकारामध्ये आता 23 भारतीय खेळाडू उरतील. तिरंदाजीमध्ये अतनु दास भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. भारतीय तिरंदाजी असोसिएशननं घेतलेल्या ट्रायलमध्ये अतनु दास अव्वल ठरला. पुरुषांच्या रिकव्ह प्रकारामध्ये तो खेळेल. ट्रायलमध्ये त्यानं जयंत तालुकदार आणि मंगलसिंग चांपिया या अनुभवी खेळाडूंना मागे टाकलं. अतनुचं हे पहिलंच ऑलिम्पिक असेल. बाकूमध्ये सुरू असलेल्या नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये गगन नारंग 7वा आलेला आहे. 50 मीटर रायफल प्रोन प्रकारामध्ये फायनलमध्ये नारंगनं 103.1 एवढे पॉईंट मिळवलेले आहेत. नारंगची कामगिरी समाधानकारक नाही म्हणता येणार, पण ऑलिम्पिकसाठी तो आधीच पात्र ठरलेला आहे. रिओमध्ये 10 मीटर एअर रायफल, 50 मीटर प्रोन आणि 3 पोझिशन प्रकारामध्ये तो खेळणार आहे. विजेंदर सिंगचा पुढचा प्रो मुकाबला ऑस्ट्रेलियाच्या केरी होपशी होणार आहे. जुलै महिन्यामध्ये ही मॅच आहे. मॅचपूर्वी होपनं विजेंदरला डिवसलेला आहे. होपला 183 प्रो लढतींचा अनुभव आहे आणि त्याच्या जोरावर विजेंदरला त्याने आव्हान दिलं. मी विजेंदरला अजून प्रो समजत नाही, माझ्यासाठी तो हौशीच आहे असं होपनं म्हटलेलं आहे. देशात खेळ आणि खेळाडूंचा विकास व्हावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर खेलो इंडिया मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि या मोहिमेसाठी नेमलेल्या समितीमध्ये अंजू बॉबी जॉर्ज आणि पुलेला गोपीचंद यांचा समावेश आहे. क्रीडा सचिव राजीव यादव समितीचे प्रमुख आहेत. अंजू बॉबी जॉर्ज वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल विजेती एकमेव भारतीय ॲथलीट आहे, तर गोपीचंद सध्या राष्ट्रीय कोच आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये बंगळुरू बुल्स आणि बंगाल वॉरियर्स दरम्यानची मॅच शेवटपर्यंत रंगली. शेवटी रोहित कुमारनं बंगळुरू टीमला 1 पॉईंटनं विजय मिळवून दिला. ही मॅच त्यांनी 24-23 अशी जिंकलेली आहे. रोहित कुमारनं 6व्या आणि 8व्या चढाईमध्ये टीमला महत्त्वाचे पॉईंट मिळवून दिले. एन श्रीनिवासन तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनमध्ये अजूनही पाय रोवून आहेत. कालच्या निवडणुकीमध्ये हे पुन्हा सिद्ध झालंय. अध्यक्ष म्हणून श्रीनिवासन यांची फेरनिवड झाली आणि तीही बिनविरोध. 2002 पासून तामिळनाडू क्रिकेटची मक्तेदारी श्रीनींकडे आहे.
क्रिकेट खेळाला ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या दृष्टीनं आयसीसी प्रयत्न करते, पण त्यासाठी त्यांच्याकडे वेळ कमी आहे. या आठवड्यामध्ये आयसीसीची महत्त्वाची बैठक एडिनबर्गमध्ये होती आणि या बैठकीमध्ये क्रिकेटच्या ऑलिम्पिक प्रवेशावर सविस्तर चर्चा होणार आहे. निर्णय सर्वस्वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे आहे. वेस्ट इंडिजमधल्या ट्राय सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियानं बाजी मारली आहे. त्यांनी सुरुवातीला 270 रन केले, ते मॅथ्यू वेडच्या 57 रनच्या जोरावर, आणि त्यानंतर विंडीज टीमला 212 रनमध्ये गुंडाळलं. फायनलमध्ये विंडीज टीमचा 58 रननी पराभव झाला. हेझलवूडनं 50 रनमध्ये 5 विकेट घेतल्या. श्रीलंका आणि इंग्लंड दरम्यानची तिसरी वनडे मॅच मात्र पावसामध्ये वाहून गेली. लंकननं टीमची पहिली इनिंग पूर्ण झाली. त्यांनी 9 विकेटवर 248 रन केले. चंडीमलने 62 तर मॅथ्यूज आणि मेंडिसनंही हाफ सेंचुरी केली, पण त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि तो थांबलाच नाही. शेवटी मॅच रद्द करावी लागली. इंग्लंडची टीम ऑक्टोबर महिन्यामध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे. 2010 नंतर इंग्लिश टीमचा हा पहिलाच बांगलादेश दौरा आहे. यावेळेला टीम 2 टेस्ट आणि 3 वनडे खेळणार आहे. 7 ऑक्टोबरला पहिली वनडे मॅच होणार आहे, तर पहिली टेस्ट 20 ऑक्टोबरला होणार आहे. इंग्लंडची टीम बांगलादेशमधून मग भारतामध्ये येईल. नोवाक जोकोविचसाठी हे वर्ष आतापर्यंत स्वप्नवत गेलेलं आहे. पहिली फ्रेंच ओपन जिंकून त्याने करिअर स्लॅमही पूर्ण केलेला आहे. जोकोविच आपला सर्वोत्तम टेनिस पॅरिसमध्ये खेळला असं तेव्हा बोललं गेलं, पण आता त्याला वेध लागलेले आहे ते अर्थातच विम्बल्डनचे, आणि आपल्यातलंच टेनिस अजून बाकी आहे असं म्हणत त्याने प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिलाय. महिलांमध्ये सेरेना विल्यम्सवर सगळ्यांचं लक्ष आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंचमध्ये फायनलमध्ये तिचा पराभव झाला, त्यामुळे विम्बल्डनमध्ये तिचा मुकाबला तिचे प्रतिस्पर्धी आणि तिच्या स्वतःच्या फॉर्मशी आहे. सेरेनानं मात्र आपल्यावर दडपण नसल्याचं म्हटलेलं आहे. स्वित्झर्लंडचा टेनिस स्टार रॉजर फेडरर रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्यावर ठाम आहे. झिका व्हायरसमुळे अनेकांनी ऑलिम्पिकमधून माघार घेतली, पण फेडरर सिंगल्स आणि डबल्स दोन्हीमध्ये खेळणार आहे. माघारीचा विचारही आपल्या मनात आला नाही असं फेडररनं स्पष्ट केलंय. ऑस्कर पिस्टोरियस विरोधात सुरू असलेली सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली. आपला बचाव करताना पिस्टोरियसनं आता एक भावनिक आवाहन कोर्टाला केलंय. आपल्याला शिक्षा झाली तर मैत्रीण रिवा स्टेपनिकलाही ते आवडलं नसतं असं त्याने म्हटलेलं आहे. स्टेपनिकच्या खुनाच्या आरोपाबद्दल ही सुनावणी सुरू आहे. 6 जुलैला अंतिम निकाल अपेक्षित आहे. स्पोर्ट्स 20 मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.